नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 20 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारीचे महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहत आहोत. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा उपक्रम, मराठी उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. ठीक आहे. सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात. मित्रांनो, आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. मित्रांनो, काल प्रश्न होता, जागतिक जन्मजात हृदयदोष दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर होतं 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आजचा पहिला प्रश्न, कोणती बँक ई सिग्नेचरद्वारे FPI परवाना जारी करणारी भारतातील पहिली कोस्टिडियन बँक ठरली? तर उत्तर आहे कोटक महिंद्री बँक. कोटक महिंद्रा बँक. FPI चा अर्थ काय आपण थोडं खाली लिहिलंय, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर, म्हणजे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार, त्याला म्हणतात. लक्षात ठेवा, पहिली बँक आहे कोटक महिंद्रा बँक. आपण थेट पाहूया. डिजिटल FPI परवाना. कोटक महिंद्रा बँक ई सिग्नेचर वापरून FPI परवाना जारी करणारी भारतातील पहिली कोस्टिडियन बँक ठरली आहे. पूर्ण प्रक्रिया पेपरलेस आणि डिजिटल पद्धतीने पार पडली. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारतात गुंतवणूक करणे अधिक सोपे झाले. ठीक आहे. पुढं दुसरा प्रश्न, ICC स्पर्धेमध्ये सलग 16 सामने जिंकणारा कोणता देश कोणता आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. कोणता देश आहे मित्रांनो? तर उत्तर आहे भारत देश आहे. सलग 16 मॅच जिंकणारा भारत हा आता पहिला देश झालाय. याच्या अगोदर पाहायला गेलं, ऑस्ट्रेलिया होता, 15 सामने जिंकला होता. किती? 15 सामने. आणि आता भारत 16 सामने. डिटेल पाहूया. ICC स्पर्धेत भारताचा विक्रम. ICC स्पर्धेत भारत 16 सामने जिंकण्याचा विश्वविक्रम केला. T20 विश्वचषक 24, चॅम्पियन्स ट्रॉफी 25, T20 विश्वचषक 26, यापूर्वीचा विक्रम ऑस्ट्रेलिया 15 सामने. ठीक आहे. आणि त्यावेळी ऑस्ट्रेलिया कर्णधार रिकी पॉन्टिंग होता. लक्षात ठेवा. ठीक आहे. भारताने सर्वाधिक सामने लागोपाठ जिंकल्यात 16 सामने, आणि आता भारताचंच नाव आहे. तिसरा प्रश्न, देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब कोणत्या राज्यात सुरू झाली? AI लिव्हिंग लॅब पाहायला गेलं तर आपलं राज्य महाराष्ट्रात सुरू झाली आहे. महाराष्ट्रात पहिली AI लिव्हिंग लॅब महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी. देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब महाराष्ट्रात सुरू. ठिकाण महाराष्ट्र राज्यात रतन टाटा कौशल्य विद्यापीठ. मुख्यालय उद्घाटन मंगल प्रभात लोढा आणि दुसऱ्यात कोफलेट. लक्षात ठेवा. ठीक आहे. दोघांनी मिळून हे सुरू केलेलं आहे, म्हणजे उद्घाटन केलेलं आहे. आणि कुठे सुरू झाले? महाराष्ट्रात. पुढे चौथा प्रश्न, BBC पॅरा स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 25 म्हणून कोणाची निवड झालेली आहे? मित्रांनो, प्रश्न विचारले सुंदरसा, स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर विचारले पॅरा, तर उत्तर पाहायला गेलं प्रीती पाल आहेत. ऍथलेटिक्स मध्ये. लक्षात ठेवा. आणि लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हटलं तर अंजली भागवत यांना दिला गेला आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे. पॅरा स्पोर्ट्स वुमन म्हटलं तर प्रीती पाल आहे, आणि लाईफ टाइम अचिव्हमेंट म्हटलं तर अंजली भागवत आहे. पुढे पाचवा प्रश्न, 25वा साहित्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर उत्तर आहे भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाला. आपण डिटेल पाहूया. ठीक आहे. श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळालाय, आणि भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण पुरस्कार मिळालाय, ज्याची रक्कम 10 लाख रुपये आहे. मानपत्र, सन्मान चिन्ह. आणि श्री पु भागवत पुरस्कार निर्मल प्रकाशन नांदेड. लक्षात ठेवा. आणि 4थे विश्व मराठी संमेलन नाशिक मध्ये होणार आहे. सर्व पॉइंट आपल्याला माहित पाहिजे, महत्वाचे आहेत. पुढे 6वा प्रश्न, भारतामध्ये H-125 हेलिकॉप्टर उत्पादनासाठी कोणत्या 2 कंपन्यांचा संयुक्त उपक्रम आहे? तर ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. ठीक आहे. टाटा ऍडव्हान्स सिस्टीम आणि एअरबस या 2 कंपन्यांचा संयुक्त उपक्रम आहे, जे भारतामध्ये H-125 हेलिकॉप्टर उत्पादनासाठी. भारत फ्रान्स 21 करार झाले. लक्षात ठेवा. व हेलिकॉप्टर प्रकल्प भारत फ्रान्स दरम्यान 21 करार है ना. वेमगल कर्नाटक येथे पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंबली लाईन तयार केली. आणि संयुक्त उपक्रम टाटा ऍडव्हान्स सिस्टीम आणि एअरबसचा. उत्पादन H-125 हेलिकॉप्टरसाठी. ओके. पुढे जाऊया. 7वा प्रश्न, भारताची पहिली वॉटर जेट मॅन्युफॅक्चरिंग अँड
टेस्टिंग फॅसिलिटी कुठे स्थापित करण्यात आली? प्रश्न खूप सुंदर विचारलाय की वॉटर जेट मॅन्युफॅक्चरिंग अँड टेस्टिंग फॅसिलिटी पाहायला गेलं तर उत्तर आहे गोव्यामध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे. अमेरिका, रशिया तर भारत तिसरा देश आहे, लक्षात ठेवा. अमेरिका पहिला आहे, रशिया दुसरा आहे, तिसरा भारत आहे. पहिली वॉटर जेट उत्पादन चाचणी सुविधा गोवा. संरक्षण व नौदल क्षेत्रासाठी महत्वाची सुविधा. पुढे 8वा प्रश्न. बल्गेरियाचे अंतरिम पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे आंद्रे गुरोव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 9वा प्रश्न. भारत आणि कोणत्या देशामध्ये क्रॉस बॉर्डर क्यूआर पेमेंट करार झालेला आहे? क्रॉस बॉर्डर क्यूआर पेमेंट पाहायला गेलं तर मलेशिया या देशासोबत तो करार करण्यात आलेला आहे. 10वा प्रश्न. जागतिक सामाजिक न्याय दिन केव्हा साजरा केला जातो? तर उत्तर आहे 20 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न. फेब्रुवारी 26 मध्ये SBI ने कोणता महत्वाचा टप्पा गाठला? तर उत्तर आहे 10 लाख कोटी मार्केट कॅप इतका तो टप्पा क्रॉस केलेला आहे. 12वा प्रश्न. आशिया पॅसिफिक प्रदेशात विजा इंटेलिजंट कॉमर्सच्या पायलट प्रोजेक्ट सुरू करणारी पहिली बँक कोणती आहे? तर बँक आहे DBS बँक आहे, लक्षात ठेवा. कुठली बँक आहे? DBS बँक. 13वा प्रश्न. इंटरनेटचे जनक म्हणून ओळखले जाणारे डेव्हिड जे फार्बर कोणत्या नेटवर्किंग फ्रेमवर्कच्या सुरुवातीच्या विकासात सहभागी होते? तर इंटरनेट प्रोटोकॉल IP शी ते संबंधित होते. 14वा प्रश्न मित्र हो. भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 26 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर आहे विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेला होता. मित्रांनो, 15वा प्रश्न थोडासा सेम आहे, पण कुठला प्रश्न जरी सांगता तर मी दोन्ही घेतलेत. भारतीय नौसेनेने मिलनगावचे उद्घाटन कुठे केले? मिलनगावचे उद्घाटन तेही विशाखापट्टणममध्येच केले, पण कोणत्या प्रकारचा काय प्रश्न येईल त्यासाठी मी दोन्ही प्रश्न एकत्रित घेण्याचं काम केलेलं आहे. नेक्स्ट 16वा. भारताने लिम्फेटिक फिलारियासिस हत्तीपाय निर्मूलनासाठी कोणते लक्ष्य निश्चित केले आहे? तर 2027 लक्षात ठेवा, निश्चित केलेलं आहे. 17वा प्रश्न. टेट्रानियम पाईकाडे या नवीन वनस्पतीची प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? तर उत्तर आहे केरळ राज्यात ती शोधली गेली आहे. 18वा प्रश्न. रेल्वे मंत्रालयाने अंदाजे 18,500 कोटीच्या मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना कोणत्या राज्यामध्ये मंजुरी दिली आहे? तर कोणत्या राज्यामध्ये मंजुरी दिलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हा सुद्धा प्रश्न थोडासा महत्वाचाच आहे, कारण की कुठला प्रश्न कधी येईल काही सांगता येत नाही. आणि मित्र, आपण चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनल सर्वांना मित्रांना शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला मदत होऊ शकते. आणखी एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की आपण जो व्हिडिओ बघता तो व्हिडिओ पूर्ण पाहत जा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट समजू शकते आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला कळू शकते. त्या अनुषंगाने संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्याला प्रत्येक पार्ट ना पार्ट कळू शकतं. ठीक आहे. 18,500 कोटीच्या मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पाला मान्यता कोणत्या राज्याने मंजुरी दिली? तर वरील सर्व. बघा मित्रांनो, म्हणजे महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, कर्नाटक या सर्व राज्यांची मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे. म्हणजे प्रकल्पांना मान्यता मिळालेली आहे. पुढे 19वा प्रश्न. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारत विस्तार या डिजिटल उपक्रमाचा शुभारंभ कुठे केला आहे? तर उत्तर आहे जयपूर मध्ये केलेला आहे. 20वा प्रश्न. जागतिक डाळी दिन 2026 ची थीम काय होती? लक्षात ठेवा, थीम काय होती असा आपल्याला प्रश्न विचारला. जगाच्या नाड्या साधेपणापासून उत्कृष्टाकडे. लक्षात ठेवा, पॉइंट खूप महत्वाचा आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. पुढे आजचा प्रश्न. ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर 25 चा FIPI पुरस्कार कोणत्या कंपनीला प्रदान करण्यात आलेला आहे असा आपला प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, आपण पाहायला गेलो उत्तर सांगायचे OON NTPC OIL JIU. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचे, उत्तर काय असणार आहे. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू.
उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.